कुपवाड एमआयडीसी पोलीसमध्ये बेवारस असणाऱ्या 18 मोटारसायकल व 11 सायकली यांचा लिलाव करण्यात आला। सांगली शहरातील कुपवाड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गुन्ह्यातील बेवारस गाड्या पडून होत्या, त्या गंजून जात होत्या। त्यामुळे पोलिसांनी शासकीय परवानगीने या मोटारसायकलींचा लिलाव केला। याची शासकीय किंमत 47,000 होती। आज या गाड्यांचा लिलाव केला असता व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये 55,000 रुपयास ते विकत घेतले आहे। तसेच 11 सायकलांचाही लिलाव करण्यात आला, त्यास 2,200 रुपये दर मिळाला। ही रक्कम शासनाला जमा करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक भवड यांनी सांगितले। आज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये बऱ्याच वर्षापासून 16 मोटारसायकली पडून होत्या आणि त्याचे मालक आम्ही शोध घेतला मालकाचा, परंतु मालक काही मिळून आलेले नाहीत। इकडं त्याची व्हॅल्युएशन गंजल्यामुळे फारच कमी होत होती आणि शेवटी गंजून निकामी होण्यापेक्षा आम्ही शासकीय परवानगीने त्या मोटारसायकली लिलाव करण्याची योजले आज। त्या पद्धतीने त्याचे शासकीय 16 मोटारसायकलींचे व्हॅल्युएशन 47,000 रुपये झाले। त्या पद्धतीने आज आम्ही त्याचा लिलाव केला। वेगवेगळ्या 11 भंगारदारांना आपल्या शहरातील बोलवून त्याचा आज रोजी लिलाव केला आणि लिलावामध्ये त्याचे एकूण आम्हाला 55,000 रुपये 55,500 रुपये जमा झाले आणि ही सर्व रक्कम आम्ही आता शासकीय तिजोरीमध्ये आम्ही भरणार आहे। कुपवाड एमआयडीसी मध्ये आज बेवारस गाड्यांच्या लिलावासाठी आम्ही आलो। यावेळी लिलाव पद्धतीने कायदेशीर गाड्या आम्ही खरेदी केला आहेत असेही सांगण्यात आले। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्या गाड्यांचे बेवारस गाड्यांचे ज्याचे मालक सापडत नाही त्या गाड्यांचा आज लिलाव होता। त्यामध्ये आम्ही शासकीय किंमत त्यांनी आम्हाला सर्व गाड्यांची 47,000 रुपये सांगितली होती। त्याच्यावर आम्ही सांगून किंमत लिलावामध्ये वाढत जाऊन 55,500 रुपयाला आम्ही सर्व गाड्या विकत घेतल्या आहेत व सायकलीसुद्धा आम्ही त्या शासकीय किंमतीच्या वर विकत घेतल्या आहेत। तर या गाड्यांचा आम्ही योग्य स्क्रॅपमध्ये विल्हेवाट लावण्यात येईल आणि त्या जे पार्ट आहेत आम्हाला ज्यांच्या गरजू लोकांच्या पार्ट आहेत ते आम्ही पार्ट विकण्यात येईल व योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येईल आणि सर्व शासकीय किंमतीच्या वर आम्ही या गाड्या विकत घेतलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।